हाय हॅलो नमस्कार. चला आज बनवूया आपण कांदे पोहे. कांदे पोहे तर घरोघरी बनतातच, पण चला थोडे माझ्या पद्धतीचे बघूया. इथे मी तेलात मोहरी आणि बटाटा घातलाय छान बारीक कापून. इथं कांदा, मिरची आणि धुतलेला छान कढीपत्ता घालून घेते. पहिले मी थोडा बटाटा परतून घेते, कारण पोह्यात कांदा थोडंसं नॉर्मली थोडा कच्चा छान वाटतो. हां, तर इथं छान मी परतून घेते. साईडला मी पोहे धुवून ठेवले, जेणेकरून त्यातलं पाणी ड्रेन व्हावं. हे बघा दिसतंय. आणि इथं मखाने मी बाळाला भाजून ठेवले आहेत. आता मी कढईत चांगलं परतल्यावर थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी चवीनुसार साखर घालते आणि चांगलं परतवून घेते. परतल्यानंतर मग मी त्यात धुतलेले पोहे घालणार आहे आणि परत चांगलं परतवून घेणार आहे. तर त्यावर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा इथं मी पोहे चांगले परतवून घेते. लो फ्लेमवर पोहे कधी पण लो फ्लेमवर, नाही तर ते खाली तो थोडा चिकटपणा असतो पोह्यांना, मग ते खाली चिपकतात. लो फ्लेमवर छान परतवून घेतले आणि साईडला मी त्याला एका प्लेटीत काढून घेतले. त्यातल्या मिरच्या आणि कढीपत्ता काढून घेते, जेणेकरून त्याच्या तोंडात नको यायला, त्याला तिखटही नको लागायला. इथे बघा माझं बाळ कसं नौटंकी करतं ना, नौटंकी बाळ आहे. त्याला दूध दिलं सकाळी प्यायला, पण त्याला उठल्यावर काही खायला नाही आवडत. मग आपलं दूध द्यायचं गरम करून, आणि तो इथं निघालाय शाळेत जायला. तर तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा. आणि बघा चाललंय माझं बाळ शाळेत. तर चला त्याला आपण काय बाय बाय करूया. बाय बाय. त्याला मी सोडवायला जाते शाळेत. तर कसा वाटतोय तुम्हाला आजचा ब्लॉग बघा. आणि नंतर बघा इथं कामं वगैरे आवरलं. हे आमचं बाळ सकाळी म्हणतंय भूर जायचंय तिला. कुठे जायचं तर भूर. तिला म्हटलं बाय कर तर म्हणते नो नो. एकच इंग्लिश शब्द कुठून शिकली काय माहिती. तर चला असे छोटे छोटे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आमचे छोटेसे गोंडस परिचय व्हिडिओ टाकेल. चला बाय बाय.